नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं माझ्या शिप्रा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना सर्वप्रथम हर हर महादेव. तुम्हा सर्वांना आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा जाऊ, हीच माझी महादेवांच्या चरणी प्रार्थना आहे. तर हे बघा, माझं बेलाचं झाड किती छान आता मस्त ग्रो होत चाललेलं आहे. मस्त अशी 3 पानं आता त्याला यायला लागलेली आहेत. किती छान दिसते बघा. खूप दिवस झाले त्याला येत नव्हती, पण मी थोडंसं कटिंग केलं. मग आता 3 अशी पानं छान अशी फुल मस्त अशी ग्रो होत आहेत. हे बघा, इथे पण आता छोटी छोटी अशी पालवी फुटलेली आहे मस्तपैकी. त्याच्यात तुळस पण छान ग्रो होत आहे बघा. आणि आता माझ्या घरामध्ये भरपूर सकाळ सकाळचा पसारा पडलेला आहे. दाखवते तुम्हाला मी. हे बघा, उजेड बघा माझ्या घरामध्ये किती येतो सकाळ सकाळ. खूप छान असं अशी लाईट लावायला लागत नाही. तर हा पसारा सगळा मला आवरायचा आहे. खूप पसारा पडलेला आहे घरभर, अगदी बघू शकता तुम्ही. बघा, तर मी आवरतानाचं काही तुम्हाला दाखवणार नाही. सगळं माझं आवरून झालं छानपैकी आणि मग मी तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा स्वच्छ झाल्यावर. ही माझी तुळस, ही पण छान ग्रो होत आहे बघा. हे पण पानाचं झाड आहे माझं. आणि आज वरून पण क्लासला गेलेला आहे. तो गेल्याशिवाय मला काही काम करता येत नाही. चला तर मग आपण नंतर भेटू पुन्हा एकदा. आता माझी पूजा वगैरे सगळं काही छान झालेलं आहे. मस्त सुंदर प्रकारे माझी पूजा झाली आहे. बघू शकताय तुम्ही. छान सगळ्या देवांची छान अगदी पूजा झालेली आहे. आणि घर पण मी तुम्हाला आता दाखवते बघा. सगळं घर मस्त व्यवस्थित सगळं काही आवरून झालेलं आहे. किचन म्हणू नका, हॉल म्हणू नका, सगळं काही अगदी छान मी आवरलेलं आहे बघा. हे बघा, माझं किचन किती छान दिसतंय आवरलेलं बघा. आता मी बेडरूम पण दाखवते तुम्हाला. इथे आहे हे मोठं वॉर्डरोब आहे माझं. आणखीन दाखवते. हा माझा बेडरूम, हा पण छान असा क्लीन झालेला आहे व्यवस्थित. आणि आता जेवणाला पण सुरुवात करणार आहे मी. तर ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला. आता काय जेवायला करायचं ना, रोज सुचत नाही. तुम्हाला पण असंच असतं का की काही सुचत नाही जेवायला, काय करायचं. तर बघूया आता. काल मी भिजत घातलेले मूग मटकी भिजत घातली होती, तर त्याला आता छानपैकी मोड आलेले असते. तर बघते आणि आता त्याचीच भाजी करते. आणि डाळ करायची का ताक करायचं ते बघते. रोज पण डाळ खायचा कंटाळा येतो, म्हणून डाळ नाही करणार. बघूया आता काय करायचं आहे ते. चला तर मग. पहा, माझी भाजीची आता सगळी तयारी झालेली आहे. भाजी आणि डाळ दोन्हीची तयारी मी एकदाच करून ठेवलेली आहे. कांदा कापला आहे आणि बटाटा ही डाळीसाठी केले. आणि हे एक भाजीसाठी पण केलेलं आहे वाटण. थोडंसं आलं लसूणची पेस्ट, गरम पाणी, मिसळण्याचा डबा, परत ही मूग मटकी. आणि आता डाळच करणार आहे, साधं वरण. आणि मग मी दाखवते तुम्हाला आता भाजी करते. चला तर चला आता बघूया आपण भाजी. ही बघा, भाजी छान आता मस्तपैकी अशी उकळलेली आहे. भाजीची रेसिपी मी काही तुम्हाला दाखवलेली नाही आहे, पण बघा छान उकळलेली आहे भाजी. त्याच्यात थोडंसं अजून हे मी गरम ठेवलेलं पाणी टाकते आहे त्याच्यामध्ये एवढं. आणि नेहमीसारखी भाजी केली आहे, कांदा टोमॅटो घालून. त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो आणि कांदा वाटलं आहे, आलं लसूणची पेस्ट, थोडा अर्धा बटाटा घातला आहे. म्हणजे आपण मिसळची भाजी करतो ना, तशीच भाजी केलेली आहे मी. फार काही अशी वेगळी नाही आहे. तर आता तिला मी उकळू देणार आहे छानपैकी. आणि मग दाखवते भाजी झाल्यावर तुम्हाला. चला चला आता आपण डाळ करायला घेऊया. भाजी एकीकडे मी ठेवलेली आहे एका गॅसवर, आणि आता मी एकीकडे डाळ करायला घेते. तर डाळ शिजवून घेतली होती, कुकरच्या शिट्ट्या दाखवल्या तुम्हाला मी होताना सुद्धा. तर आता चला डाळ करूया पटापटा. तेल ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे चांगलं व्यवस्थित. आता मी घालते त्याच्यामध्ये राई. बघा, राई घातली आहे. आता ती तडतडती आहे राई. थोडीशी मेथी घातली आहे, थोडंसं जिरं पण घालते आहे, आणि हिंग. साधंच वरण करते आहे. हिंग घातले. आता त्याच्यामध्ये हे मी सगळं कापून ठेवलं होतं
तुम्हाला दाखवलेलं मी मगाशी. कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि ही लाल मिरची सुद्धा घालणार आहे. थोडासा कांदा आहे तो पण घालतो. ते चांगल्यापैकी असं फ्राय करून घेऊया जरासं. साधं वरणच आहे, साधं वरण भात, आमरस पुरी. त्याच्यामध्ये हळद घालूया आपण फोडणीमध्ये. परत जरासं परतूया. आता लसूण वगैरे चांगला फ्राय झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण ही डाळ घालूया. तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स शिजवली होती ती घालतो. छान असा मस्त सुगंध सुटलाय डाळीचा, साध्या वरणाचा. थोडंसं पाणी आणखीन घालते आणि आता ह्याच्यामध्ये घालणार आहे टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर. बस एवढंच घातलंय. फार गरम होते उन्हाने, एवढं गरम झालंय. अजून मे महिना तर अजून यायचं आहे, आधीच एवढं गरम होते. आता ह्याच्यामध्ये मीठ पण घालून घेऊया डाळीमध्ये पटापट. वरून पण आता येईलच जेवायला. तर वाजलेले आहेत 12:30. सगळं घर आवरून पूजा करून सगळं करता करता जेवण करायला वाजतातच 11 साडे11 तर होतात मला रोजचेच. तर डाळ पण एकीकडे होती आहे आणि एकीकडे मी भाजी पण ठेवलेली आहे इकडे. मूग मटकीची भाजी छान आता होईल थोड्या वेळातच. आणि इकडे डाळ पण उकळायला आलेली आहे. आता ही डाळ बघा किती छान उकळते. साधं वरण आहे, किती छान दिसतंय बघा. झालेली आहे आता ती, अगदी व्यवस्थित मेळा आलेला आहे त्या डाळीला. आता मी तुम्हाला भाजी पण दाखवते. भाजी पण व्हायलाच आली आहे, हे बघा. भाजी पण उकळायला आलेली आहे. बटाटा पण शिजला असेल बहुतेक. हो, शिजला आहे बटाटा, आता शिजून झालेला आहे चांगल्यापैकी. आता त्याच्यामध्ये हे मी किसलेलं ओलं खोबरं आहे ते घालते भाजीमध्ये थोडंसं, आणि थोडंसं वरणात पण घालते. वरणात अगदी मी किंचित घालणार आहे बघ, एवढंसंच घालते वरणामध्ये पण. जरा वरण चांगलं होतं मग. तर वरण झाले, भाजी झालेली आहे आणि आता मी घेणार आहे पुऱ्या करायला. चला पुऱ्या झाल्यावर दाखवते. आता आमचं जेवण झालेलं आहे तयार. बघा वेज थाली कशी छान दिसते आहे. डाळ, भात, मूग मटकीची भाजी, आमरस पुरी आणि थंडगार असं ताक आणि कुरडई. मस्त सागर संगीत जेवण आहे आजचं. आणि देवाला पण नैवेद्य दाखवला आहे, दाखवते मी आता तुम्हाला. म्हणून देवाला सुद्धा नैवेद्य दाखवून झालेला आहे आमचा. आज आहे मंगळवार म्हणून आमरसपुरी मस्त छानपैकी बनवलेली आहे. देवांनाही नैवेद्य दाखवून झालेला आहे. कोणाकोणाला आमरसपुरी आवडते आहे कमेंट करून नक्की सांगा. तर आज आमच्याकडे आमरसपुरीचा बेत. चला तर आम्ही पण जेवायला बसत आहोत. नमस्कार. तर चला आज आपण बनवतोय पनीर मशरूम चिल्ली. तर पनीर मशरूम चिल्लीसाठी जे आपल्याला साहित्य लागणार आहे ते आपण इथे पाहू शकता. पहा, आपण कांद्याची पात चिरलेली घेतलेली आहे, मशरूम कटिंग करून छानपैकी घेतलेलं आहे, पनीर रेडी आहे, आलं आणि लसणाची पेस्ट आहे, शिमला मिरची आहे. पनीर चिल्ली म्हणजे शिमला मिरच पाहिजे आणि थोडंसं आपलं नॉर्मली कोबी आणि बाकी इतर साहित्य म्हणजे आपलं सोया सॉस, शेजवान चटणी, विनेगर, बस. तर आता आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करणार आहोत. आपण सर्वप्रथम याच्यामध्ये हे जे मशरूम आहे ते सर्वप्रथम आपण फ्राय करून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण चला आता मशरूम फ्राय करायला घेतलेले आहे. आपल्याला फक्त 5 मिनिटे मशरूम फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्राय करून झाल्यावर आपण ते साईडला काढून ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत.
मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आपल्याला. आता मशरूम नंतर आम्ही तुम्हाला दाखवू एक कसे फ्राय करायचं आहे ते. विदिन 15 मिनिट सगळे झाल्यानंतर आपली डिश तयार असेल. चला आता आपण शिमला मिरची फ्राय पहिला करून घेणार आहोत. आता आपण शिमला मिरची फ्राय करतो आहोत. थोडा अर्धवट आपण थोड्या कच्च्यात ठेवणार आहे त्याला. जास्त एकदम फ्राय नाही करायचे, पूर्णपणे नाही शिजवायचे, म्हणजे ते नंतर नरम पडतात. आपल्याला नरम करून द्यायचं नाही म्हणून त्यांना आपण असं थोडं त्याच्यात थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत बघा. बस आता आपल्याला काढायचे आहे. ओके, हे पाहू शकता झालं. ओके, चला तर सगळं रेडी आहे. आपलं शिमला मिरची फ्राय करून झालेली आहे, प्लस आपलं मशरूम देखील फ्राय करून झालं आहे. आता फटाफट आपलं स्टार्ट. मोजून विदिन 10 मिनिटामध्ये हे आपली रेसिपी पूर्णपणे रेडी असेल, आपली डिश तयार असेल. सर्वप्रथम आपण याच्यामध्ये टाकणार आहे शेजवान चटणी, रेड चिल्ली सॉस याच्यामध्ये आवडलेले आहे. शेजवान चटणी आहे, रेड चिल्ली सॉस, आलं लसूणची आपण पेस्ट घालणार आहोत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण कटिंग केलेले हे गार्लिक लसणाचे तुकडे, तसेच आता आपण याच्यामध्ये ही कांदा पात जी आहे ती टाकणार आहोत. मिश्रण चांगलं ढवळून घेतलं आहे. आता आणखी आपलं थोडंसं याला तेल घ्यायचं आहे, ऑइल घ्यायचं आहे. छान अशी स्पायसी अशी डिश आपल्याला मोजून विदिन 10 मिनिटात होणार आहे. इझी टू कुक अशी डिश आहे, आपण लगेच बनवू शकता. फक्त पूर्वतयारी जरा थोडी कशी करायची तुम्हाला दाखवलेली आहे. पूर्वतयारी महत्त्वाची म्हणजे हे सगळं असं कटिंग करून ठेवावं लागतं आधी सगळं, बस. बाकी बनवायला अजिबात वेळ लागत नाही. आपली डिश मोजून 5 ते 7 मिनिटात, हार्डली 10 मिनिटात रेडी होणार आहे. काही शिजवायला लागत नाही, कारण आपण ऑलरेडी सगळं शिजवून घेतो. चवीनुसार आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहोत. जास्त मीठ घालायचं नाही, कारण ऑलरेडी शेजवान चटणीमध्ये मीठ असतं. चला तर आपल्याला आता याच्यामध्ये आपण मशरूम आहेत बघा, हे मशरूम ते चांगलं, हे पण ऑइल निघालेलं आहे छान, हे आपण सगळं टाकणार आहोत त्याच्यामध्ये. हो, एकदम जबरदस्त असा आयटम आहे. आपण जर एकदा बनवाल ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवून खाल, आणि अतिशय सोपं आहे बनवायला. इझी टू कुक असा आयटम आहे, काहीच करावं लागत नाही. याच्यामध्ये सगळं हल्ली रेडीमेड मिळतं. शेजवान चटणी, रेड चिल्ली. हां, तुम्हाला जर थोडा आणखी स्पायसी हवं असेल तर आपण ते ब्लॅक पेपर पावडर म्हणजे थोडीशी काळी मिरीचा वापर आपण करणार आहोत. थोडंसं स्पायसी, जास्त पण आहे. आणि आपण आता इथे याच्यामध्ये थोडं असं 2 चमचे इतकं विनेगर घालणार आहोत. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये आता सोया सॉस ॲड करतो बघा. बस, ओके. आता आपण याच्यामध्ये विनेगर, सोया सॉस, रेड चिल्ली सॉस, टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी ॲड केलेली होती. बस आता याला फक्त आपल्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं. आता आपण याच्यामध्ये पनीरसुद्धा ॲड करणार आहोत. आणि जर आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असेल तर काय करायचं मग? ग्रेव्ही पाहिजे असेल तर आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं असतं एका वाटीमध्ये, पाण्यात ढवळून ते मिक्स करायचं. 1 चमचाच घ्यायचं फक्त, आणि ते तुम्हाला ग्रेव्ही हवी असल्यास तुम्ही याच्यात ते ॲड करू शकता. परंतु आज मी ग्रेव्हीवाले न बनवता मी किंवा दोन्ही आयटम तुम्ही करू शकता. थोडंसं आपण ड्राय करून घ्यायचं, आणि ड्राय पनीर चिल्ली जी असते ती आपण थोडी अर्धी बाजूला काढायची, आणि उरलेली जी असते त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर जे आहे ते एका कपमध्ये 1 चमचा घेऊन पीठ करून आपण त्याच्यात टाकली, ग्रेव्ही पण झाली. म्हणजे
थोडं दोन आहे आपल्याला दोन आयटम आपल्याला खायला मिळणार. म्हणजे एक तर विथ ग्रेव्ही आणि एक ड्राय. फ्राय. ओके. छान कलर आलेला आहे. वाव. कोबी आपण टाकणार आहोत. टाकायचं असेल तुम्हाला टाकू शकता, थोडंसं नावाला ऑप्शनल आहे. ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल आपण स्किप करू शकता. तर आपण ग्रेव्हीसाठी थोडंसं याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे पाण्यामध्ये मिक्स करून. ग्रेव्ही कारण त्याची छान घट्ट होणार असते. आता फक्त 2 मिनिट त्याला असंच आपण शिजू द्यायचं आहे. ओके. 2 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत सिमला मिर्च. आपली डिश पूर्णपणे तयार आहे. चला, तर अशा प्रकारे आपली डिश तयार झालेली आहे. आता आपण सर्वात शेवटी याच्यामध्ये टाकणार आहोत सिमला मिर्च. चिकन चिली आपलं पनीर चिली म्हटलं की चिल्ली म्हटलं की महत्त्वाचा आयटम म्हणजे हाच आहे. आता गार्निशिंग करण्यासाठी आपण फक्त याला कोथिंबीर टाकणार आहोत. सजावटीसाठी आहे फक्त. छान लागते. डिश आपली रेडी आहे. चांगली हलवून घ्यायची आहे, मस्तपैकी मिक्सअप करायची आहे. बघा, छान अशी घट्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. थोडी आपण टेस्ट करणार आहोत. टेस्टर मीठ वगैरे व्यवस्थित आहे ना? हो, छान अतिशय सुंदर झालेली आपली डिश. चला, आता आपली डिश रेडी आहे आणि आता आम्ही चपात्या करायला घेते मी पटकन. आणि रेडी आहे आपली डिश. पनीर मशरूम चिली सुंदर अशी डिश आपली तयार झालेली आहे. आपण नक्की ट्राय करा, आपल्याला आवडेलच. अतिशय सोपी आहे बनवायला. पाहिली आपण किती सोपी आहे ती बघायला बनवायला. बघा किती छान दिसते आपली डिश तयार. आपण याला आता मी तर याला बाबा चपातीबरोबर खाणार आहे. आपण ॲज अ स्टार्टर म्हणून चमचा घेऊन नुसतंच तुटून पडू शकतं त्याच्यावर. हार्डली 15 मिनिटात तयार होणारी डिश आहे. आपल्याला आमची डिश आवडलीच असेल. आपण एकदा नक्की ट्राय करा, घरी बनवा ट्राय करून आणि खाऊन पहा. आपल्याला नक्की आवडेल आणि आवडल्यानंतर आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा की आपली डिश कशी वाटली. ओके, धन्यवाद. थँक्यू. शुभरात्री.